नमस्कार. आजच्या या सादरीकरणात आपण थेट 1952 सालात जाणार आहोत. आपण एक असा लेख पाहणार आहोत जो मानवी विचारांच्या अविश्वसनीय शक्तीवर प्रकाश टाकतो. आणि खरं सांगायचं तर हा विषय तेव्हा जेवढा महत्त्वाचा होता, आजही तो तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. चला एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. या संपूर्ण विश्वात सगळ्यात वेगवान आणि सगळ्यात शक्तिशाली शक्ती कोणती असेल? थोडा विचार करा. प्रकाश असेल, वीज की अजूनच काहीतरी? तर याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करेल. या लेखानुसार ती शक्ती आहे विचार. हो, अगदी बरोबर. शक्तींच्या विश्वात विचारांची शक्ती सर्वात वेगवान आणि प्रभावी आहे. हे एकच वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे. तर मग या अदृश्य शक्तीमागे काही विज्ञान आहे का? चला तर मग या लेखामध्ये उलगडून दाखवलेल्या विचारांच्या भौतिकशास्त्राचा शोध घेऊया. तर हा लेख काय सांगतो की आपले विचार म्हणजे काही हवेतल्या गप्पा नाहीत. त्यांची एक अणुमयी रचना असते. म्हणजे काय? तर ते ईथर नावाच्या एका तत्वातील अगदी सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. याचाच अर्थ आपल्या प्रत्येक विचाराला एक सूक्ष्म पण खरं भौतिक अस्तित्व आहे. आता हे ईथर किंवा आकाश तत्व म्हणजे नेमकं काय? अशी कल्पना करा की हे एक अदृश्य वैश्विक जाळं आहे. एक असं माध्यम आहे जे विचार लहरींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला मदत करतं. आपल्या विचारांसाठी हा जणू एक अदृश्य महामार्गच आहे. इथे प्रकाशाची आणि विचारांची तुलना करणं खूपच रंजक आहे. बघा, प्रकाशाचा वेग आहे सेकंदाला जवळजवळ 1,86,000 मैल, जो प्रचंड आहे. पण विचारांचा वेग त्याहूनही जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रकाश तुम्ही थांबवू शकता, पण विचार अप्रतिहत आहेत, म्हणजे त्यांना कोणीही रोखू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी सूक्ष्मतेचा नियम खूप महत्त्वाचा आहे. नियम अगदी सोप्पा आहे. जी गोष्ट जितकी सूक्ष्म तितकीच ती जास्त शक्तिशाली. उदाहरणार्थ, पाणी स्थूल आहे, पण त्याची वाफ त्याहून अधिक शक्तिशाली आहे. वाफेपेक्षा हवा, हवेपेक्षा इथर, आणि या सर्वांपेक्षा सूक्ष्म असल्यामुळे विचार हे सर्वात शक्तिशाली ठरतात. चला आता हे पाहूया की आपलं स्वतःचं मन या वैश्विक नेटवर्कमध्ये किती मोठी भूमिका बजावतं. ते केवळ विचार ग्रहण नाही करत, तर ते एक शक्तिशाली प्रक्षेपक म्हणजे ट्रान्समीटर म्हणूनही काम करतं. या लेखामध्ये मेंदूला एका शक्तिशाली डायनॅमोची उपमा दिली आहे. जसा डायनॅमो ऊर्जा निर्माण करतो तसा आपला मेंदू विचार कंपने निर्माण करतो, आणि त्यांना त्या ईथरच्या वातावरणात प्रक्षेपित करतो, अगदी एखाद्या रेडिओ स्टेशनसारखं. पण मग एक प्रश्न मनात येतो. जर अवतीभोवती विचारांच्या एवढ्या लहरी पसरलेल्या असतील, तर आपलं मन त्या कशा स्वीकारतं? प्रत्येक विचार का पकडला जात नाही? याचं उत्तर सजातीय या सिद्धांतामध्ये दडलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं मन एका चुंबकासारखं काम करतं. ते त्याच विचार लहरींना स्वतःकडे खेचतं ज्या आपल्या मनातल्या अवस्थेशी मिळत्या जुळत्या असतात. म्हणजे मनात जर भीती असेल तर ते भीतीचे विचार आकर्षित करेल. मनात जर प्रेम असेल तर प्रेमाचे विचार. लाईक अट्रॅक्ट्स लाईक असं जे म्हणतात, अगदी तसंच. ठीक आहे, आता आपण या अमूर्त सिद्धांतांकडून ठोस आणि वास्तविक परिणामांकडे वळूया. कारण विचार केवळ मनात राहत नाहीत, तर ते प्रत्यक्षात आपलं जीवन घडवतात. या स्रोतामधील ही एक खूपच सुंदर कल्पना आहे. प्रत्येक विचार म्हणजे काय? तर एक नन्हे बीज, एक लहानसं बी. पण त्या लहानशा बीजामध्ये एक विशाल वृक्ष बनण्याची पूर्ण क्षमता दडलेली असते. ही प्रक्रिया घडते तरी कशी? तर बघा, सुरुवातीला एक विचार पेरला जातो. मग रोजच्या चिंतनाने, म्हणजे त्या विचाराला पुन्हा पुन्हा आठवण्याने त्याला खतपाणी घातलं जातं. आणि हळूहळू तोच विचार आपलं चारित्र्य आणि आपलं नशीब बनून जातो. म्हणूनच या साहित्याचा मुख्य मुद्दा हाच आहे की मनुष्य जसा विचार करतो आणि दररोज चिंतन करतो तसाच तो बनतो. हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि अनुभवसिद्ध तत्व आहे. आता आपल्या विचारांचे जे दूरगामी परिणाम होतात, जे कधीकधी आपल्याला दिसतही नाहीत, त्यांवर एक नजर टाकूया. हे परिणाम केवळ जगावरच नाहीत, तर आपल्या शरीरावरही थेटपणे होतात. ही एक खरंच खूप मोठी आणि धक्कादायक कल्पना आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की जोपर्यंत वाईट कृत्य केलं नाही, तोपर्यंत वाईट विचारांनी काय फरक पडतो? पण ह्या लेखानुसार एक वाईट विचार सामूहिक विचार वातावरण प्रदूषित करून प्रत्येक सजीवाविरुद्ध केलेला गुन्हा आहे. विचारांचा शरीरावर किती खोलवर परिणाम होतो हे यातून स्पष्ट दिसतं. बघा, युरोप आणि अमेरिकेतील सायकोथेरपीचा उल्लेख आहे, जिथे मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी विचारशक्तीचाच वापर केला जातो. चांगले उदात्त विचार शरीरातील जीवकोष्ठक म्हणजे आपल्या पेशींना मजबूत करतात. याचा प्रभाव तर चेहऱ्यावर लगेच दिसतो. एक आनंदी विचार चेहऱ्यावर गुलाबासारखं तेज आणतो, तर दुसरीकडे भीतीची एक छोटीशी लहरसुद्धा चेहरा पिवळा आणि निस्तेज बनवते.
इतकंच नाही तर दुःख आणि रागासारख्या नकारात्मक भावना आपल्या पचनशक्तीवर आणि हृदयावर थेट हल्ला करून त्यांना कमजोर करतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की आपला मेंदूच आपल्या सर्वात मोठ्या प्रगतीचं आणि आपल्यात सर्वात खोल अधोगतीचं कारण आहे. ही एक दुधारी तलवार आहे जिचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या प्रचंड शक्तीवर नियंत्रण मिळवून आपलं नशीब कसं घडवायचं यावर लक्ष केंद्रित करूया. या देखानुसार जर विचारांवर प्रभुत्व मिळवलं तर नशिबावर प्रभुत्व मिळवता येतं. इतकंच नाही तर आजारपण दूर करता येतं आणि अगदी वृद्धापकाळाला तारुण्यातही बदलता येतं. ही आहे विचारांची खरी ताकद. निराशा आणि आशेची तुलना इथे किती सुंदरपणे केलीये बघा. या लेखानुसार निराशा हे एक पाप आहे. का? कारण ते आपल्या आतली जीवनशक्तीच नष्ट करतं. तर दुसरीकडे आशा आणि विश्वास ही एक जीवनदायी शक्ती आहे, एक संजीवन आहे. आणि हा एक शेवटचा पण अत्यंत शक्तिशाली संदेश जीवन विजयासाठी आहे. विचार दृढ ठेवा आणि आकांक्षांना कोमेजू देऊ नका. तर आपण हा सगळा प्रवास पाहिला. त्याचा सारांश काय? बघा, सगळी सुरुवात होते एका छोट्याशा विचाराच्या ठिणगीतून. आपलं मन एका डायनॅमोसारखं आहे. ते बाहेर प्रक्षेपित करतं. मग तो विचार आपल्यासारख्याच इतर विचारांना आकर्षित करतो आणि जेव्हा आपण तोच विचार वारंवार करतो तेव्हा आपल्या मनात एक बीज रोवलं जातं, जे पुढे राहून आपल्या नशिबाचं एक मोठं झाड बनतं. म्हणजे काय? तर आपलं बाहेरचं जग, आपलं वास्तव हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आतल्या विचारांनीच घडलेलं असतं. आणि हीच आहे विचारांची खरी अद्भुत शक्ती.